नमस्कार. फॅन कॉलिंग मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. फॅन कॉलिंगच्या आजच्या भागात आपल्या सोबत आहे सगळ्यांचा आवडता अभिनेता सुयश टिळक. सुयश, खूप खूप स्वागत तुझं फॅन कॉलिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये. थँक्यू. सुरुवातीला तुझी थोडक्यात ओळख जी आपल्या प्रेक्षकांना मी करून देणार आहे. तर का रे दुरावा या मालिकेमुळे सुयशचा चेहरा हा जयच्या भूमिकेतून महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचला. त्यानंतर सुयशनं मालिकांबरोबरच चित्रपट आणि नाटकांमधून सुद्धा काम केलं. त्यानंतर सुयशनं बाप माणूस, दुर्वा, पुढचं पाऊल या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आणि त्याचबरोबर सध्या सुयश एक घर मंतरलेलं या मालिकेतून तुमच्या सगळ्यांच्या भेटीला आलेला आहे. तर तुम्हालाही फॅन कॉलिंग मध्ये सुयशला थेट प्रश्न विचारायचे असतील तर तुमच्या टीव्ही स्क्रीनवर असलेल्या आमच्या टोल फ्री क्रमांकावरती फोन करून थेट सुयशशी तुम्ही देखील संवाद साधू शकता. बरं सुयश, तुला भेटण्याची खूप इच्छा होती कारण एक घर मंतरलेलं मालिका जी आहे ती सगळ्यांना आवडायला सुरुवात झालेली आहे. त्यातला विषय अतिशय वेगळा आहे आणि तुझ्या प्रत्येक मालिकेत जशी व्हरायटी तू जपतोस तशीच व्हरायटी याही मालिकेत पाहायला मिळते. थोडक्यात तुझ्या भूमिकेबद्दल, या मालिकेबद्दल आज काय सांगावं असं वाटतं? ही मालिका ऍक्च्युली झी युवाचं बाळ आहे म्हणायला हरकत नाही, कारण खूप वेगळा विषय हाताळायचं त्यांनी ठरवलंय या मालिकेच्या निमित्ताने. आणि मी खूप फॉर्च्युनेट आहे की झी युवानी आणि आयरिस प्रोडक्शननी या अशा पद्धतीच्या वेगळ्या विषयासाठी मला विचारलं. कारण आता तू म्हणालास तसं की व्हरायटी मी जपत नाही, ती फॉर्च्युनेटली माझ्यापर्यंत येते. सो एक घर मंतरलेलं पण खूप फॉर्च्युनेटली माझ्याकडे आलेलं प्रोजेक्ट आहे. आणि मी खूप इंटरेस्टिंग पद्धतीने याची स्टोरी ऐकली होती. सो मला जेव्हा ती स्टोरी ऐकायला मिळाली तेव्हा मला असं झालं की हे थोडं वेगळं आहे. म्हणजे हे सस्पेन्स भरपूर आहे याच्यात बरेचसे असे थ्रिलिंग एलिमेंट्स आहेत. सो ते ऍक्च्युअल सेटवरती एक्सपिरियन्स करणं किंवा ते एक्सप्लोर करणं जास्त इंटरेस्टिंग असणार आहे असं वाटत होतं. आणि त्यामुळे मी लगेच फार विचार न करता हो म्हणालो. नंतर मला लक्षात आलं की सुरुची सुद्धा प्रोजेक्टमध्ये आहे. सो पुन्हा एकदा तीच जोडी. हा, इट वॉज सरप्राईज फॉर मी ऑल्सो की जेव्हा मला कळलं की सुरुची या शो मध्ये असणार आहे. सो आता 2 आठवडे झालेत शो सुरू होऊन आणि फॉर्च्युनेटली सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप प्रेम मिळतंय. म्हणजे पहिल्याच आठवड्यात आम्ही झी युवावरती पहिल्या नंबर्स मध्ये होतो. मग आता दुसरा आठवडा पण चांगला चाललाय. रेग्युलरली खूप मेसेजेस येत आहेत. सो बरं वाटतंय की पुन्हा एकदा तसंच आता काहीतरी सरप्राईज एलिमेंट आहे. तुझ्या पहिल्या फॅन आपल्यावर जोडल्या गेल्यात. पनवेलहून रुचा हर्डीकर आपल्यासोबत आहेत. रुचा, विचारा आपला प्रश्न. हॅलो, बोला रुचा. हॅलो. हाय सुयश. हाय. ऍक्च्युली काळे दुरावामधून आमचा लाडका जय असंच म्हणून मी डायरेक्ट हाय सुयश म्हटलं तुम्हाला. आम्ही आतापर्यंत सगळ्याच सिरियल फॉलो केल्यात तुमच्या. फक्त एकच प्रश्न होता. एक तुमचं नाटक आलं होतं स्ट्रॉबेरी. त्यानंतर पुन्हा एकदा नाटकात बघण्याची इच्छा आहे तुम्हाला. ओके. तर कधी लवकर, आणि चित्रपटात सुद्धा बघण्याची इच्छा आहे. या वर्षभरात तुमच्या दोन्ही इच्छा पूर्ण होतील. कारण या वर्षभरात नाटकही येणार आहे आणि एक चित्रपटही येणार आहे, ज्याबद्दल जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मी नक्की सांगेन. सो थँक्यू. तुम्हाला इच्छा आहे नाटकात बघायची हे ऐकून खूप बरं वाटलं. नक्कीच. पुढचे फॅन आहेत पुण्याहून रवींद्र कुडाळकर. रवींद्रजी बोला. नमस्कार सुयश. नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. खरं तर तू जसा पुणेकर आहे, मी सुद्धा असंच पुणेकर आहे. माझे 3 प्रश्न आहेत. 3 प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न असा आहे की तू पुण्यातल्या मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थी आणि फर्ग्युसन महाविद्यालयातनं तू पर्यावरण शास्त्राची पदवी संपादन केलेली आहे. तर तुझा असा काही अभिनय करताना किंवा भविष्यामध्ये सामाजिक काम करताना असा काही मनोदय आहे का की पर्यावरणाचा संदेश देऊन काही प्रबोधन करावं? हा पहिला प्रश्न. सुयश, मला दुसरा प्रश्न तुला असा विचारायचा आहे की नुकतंच 8 मार्चला जागतिक महिला दिनी तू भायखळा येथील अग्निशमन दलाच्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. एक सामाजिक जाणीवही त्यातनं दिसली. तुझा तो अनुभव कसा होता? आणि तिसरा प्रश्न माझा असा आहे की तू खवय्ये एक पुणेकर असणार होते, मी देखील खवय्या पुणेकर आहे. कुठे काय खायला आवडतं सुयश? आणि तुला तुझ्या सुयश नावाप्रमाणे अभिनय कारकिर्दीमध्ये सुयश संपादन कर असे आशीर्वाद आणि शुभेच्छा मी देतो. धन्यवाद. सो मच. थँक्यू सो मच काका. तुमचा पहिला प्रश्न जो आहे सामाजिक कार्याबद्दल किंवा पर्यावरण विषयक, तर तुम्ही जर माझं सोशल मीडिया हँडल बघत असाल किंवा
इन जनरल मी ज्या कोणत्या कार्यक्रमांना जातो ते फॉलो करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की मी ऑलरेडी पर्यावरणाविषयी जी काही मदत करता येईल, जी काही जागरूकता निर्माण करता येईल ती करायचा प्रयत्न करतोय. हा विषय खूप मोठा आहे आणि एका माणसाने काहीच फरक पडणार नाही आणि अनेकदा लोकांचं असं होतं की फक्त त्याच्याबद्दल चर्चा केली जाते, त्याबद्दल ऍक्च्युअली काही ऍक्शन घेतली जात नाही. सो पर्यावरण कसं वाचवावं हा खरं तर खूप मोठा विषय आणि त्यासाठी मला वाटतं आपण एखादा वेगळा कार्यक्रम करायला हवा. नक्की करूयात आपण, त्यावर बोलूयात. तो तुमचा पहिला प्रश्न, त्यासाठी नक्कीच माझ्याच्यानी होईल तेवढं मी नक्कीच करतोय. मी सगळ्यांना या निमित्ताने रिक्वेस्ट करेन की तुम्हालाही जेवढं शक्य असेल तेवढं या निमित्ताने पर्यावरणाकडे आपण लक्ष देऊयात, कारण आता जगासमोर खूप मोठा प्रश्न आहे तो. दुसरा प्रश्न खवई आहे. पुण्यात बॅरोमीटर माझं खूप आवडतं रेस्टॉरंट आहे सध्याचं, आणि बाकी पुण्यात अनेक अशी ठिकाणं आहेत जिथे खूप चांगलं उत्तम जेवण मिळतं. सो अशी लिस्ट आहे पुण्यात, एंडलेस लिस्ट आहे. आणि मध्ये एक काहीतरी प्रश्न होता तो रवींद्रजी जोडलेले आहात आमच्याबरोबर. दुसरा प्रश्न काहीतरी होता, त्यांनी तुझ्या स्कूल आणि कॉलेज बद्दलही विचारलेलं होतं. नाही, तुम्ही भायखळ्याच्या अग्निशमन दलाच्या तर खूप सुंदर अनुभव होता आणि महिला दिनानिमित्त माझ्या सगळ्या टीमनी ही इव्हेंट प्लॅन केली होती. सो ह्या ज्या सगळ्या फायर फायटर्स आहेत मुंबईतल्या, त्यांना बघून खूप इन्स्पायर व्हायला झालं. मला फक्त एवढंच वाटतं की त्या आम्ही ज्यांना जाऊन भेटलो त्या फक्त 101 महिला आहेत आणि त्यांच्याकडे अशा अनेक महिलांसाठी काम आहे आणि अजून अशा अनेक महिला फायर फायटर्स म्हणून काम करू शकतात की ज्या बऱ्याच दिवस घरी बसून आहेत किंवा कामाव्यतिरिक्त त्यांना त्यांना काम नाहीये म्हणून घरी बसायला लागतंय. सो हाही एक ऑप्शन आहे करिअरचा, तोही लोक एक्सप्लोर करू शकतात. आणि त्यांच्या अनुभवांबद्दल सांगायचं तर हॅट्स ऑफ टू ऑल द फायर फायटर्स की खूप डिफिकल्ट सिच्युएशन्स मध्ये ते आपल्यासाठी काम करत असतात आणि आपली एक सामाजिक जाणीव म्हणून त्यांना अनेक वेळेला आपण ज्या गाड्या वेड्याकडे पार्क करतो रोडवर आणि आपल्याला वाटतं आपलं 2च मिनिटाचं काम आहे एखाद्या दुकानात आणि आपण निघून जातो पटकन, तर त्या 2 मिनिटाच्या कामासाठी जर आपण एखादी गाडी पार्क केली आणि नेमकी त्यावेळेला कुठली इमर्जन्सी आली तर त्यांना जी काही अडचण होते ती त्यांनी मला सांगितली, जी खूप भीषण होती. म्हणजे दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग 8व्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. सो हे सगळे असे अनुभव ऐकल्यानंतर मला असं जाणवलं की आपण एक नागरिक म्हणून किती एकमेकांना पूरक असतो हे आपल्याला अनेक वेळेला जाणवत नाही, आपण फक्त आपल्यापुरता विचार करतो. तर मला असं वाटतं की असे समाजातले अनेक वेगवेगळे घटक आहेत की जे त्यांचं काम करत असतात आणि त्यांचं काम करताना त्यांना आपल्यामुळे कुठेतरी अडथळा येत असतो, तो येऊ नये यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. नक्कीच. बीडहून पुढचे कॉलर आपल्याबरोबर जोडले आहेत, सुमित करडे आहेत. विचारा सुमित. हॅलो, नमस्कार सर. हॅलो, हा सुमित करडे बोलतोय, तलवाडा गेवराई जिल्हा बीड येथून. बोला. तर माझा एक छोटासा प्रश्न होता. आता प्रत्येकाकडे आता तुम्ही एवढं यश संपादन करत आहात, समजा नाटकाच्या रूपात हो, सामाजिक कार्यामध्ये हो, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमचे आदर्श व्यक्ती कोणाला मानतात? माझे आदर्श व्यक्ती ज्यापर्यंत तुम्ही या स्टेपवर येऊन आलेला तुम्ही कोणामुळे या ठिकाणी आलेला, समजा आदर्श यश जातं या सगळ्या गोष्टी. या सगळ्याचं क्रेडिट माझा आदर्श माझे आई आणि बाबा आहेत, उमा टिळक आणि विश्वजित टिळक, ज्यांच्यामुळे मी हे सगळं करू शकतोय आणि तेच मला रोज भरपूर पॉझिटिव्हिटी देत असतात आणि त्यांच्याकडे बघून खरं तर काम करत राहण्याची ऊर्जा येते. आणि असे अनेक आयडियल्स आहेत, खूप मोठे मोठे लोक आहेत ज्यांना बघून त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. पण जर क्रेडिट कोणाला द्यायचं असेल तर ते नक्कीच माझ्या आईबाबांना. बरं, आता पर्यावरण विषयक जो प्रश्न विचारलेला होता त्यात थोडं सखोल जावं असं वाटतं. तुझ्या सोशल मीडियावरती आम्ही अनेक वेळा तू वेगवेगळ्या कॅम्प्सला गेलेला आहेस ते पाहतो. त्यानंतर पर्यावरण वाचवण्यासाठी किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असलेला आनंद तू कायम शेअर करत असतो. त्याची आजच्या काळात खरोखर किती गरज आहे असं तुला वाटतं? कारण ज्या प्रकारे ऱ्हास होत चाललाय, आपण आता कुठली पावलं उचलणं गरजेचं आहे? नाही, आता काय कोएक्झिस्टन्स हा एकच पर्याय आहे. आता प्राणी आणि माणसांमधला जो कॉन्फ्लिक्ट तयार झालाय, ह्युमन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट जो तयार झालाय, ज्यामध्ये आपण आपली प्रगती करत असताना कॉरिडॉर्स संपवतोय, एकीकडे हायवेज वाढवत असताना जंगलं संपवतोय आणि प्राण्यांचा प्रॉब्लेम असा झाला की आम्ही कुठे जाऊ, त्यामुळे ते ह्युमन प्रॉब्लेम असा होतोय की आता हे आयडेंटिफाय होत नाहीये ह्युमन्सना की नक्की प्राण्यांचा प्रॉब्लेम काय आहे, कारण प्रत्येक जण फक्त स्वतःपुरता विचार करतायत आणि
त्याची गरज कितपत आहे, मी म्हणेन की आता सगळ्यात जास्त गरज पर्यावरण एक्नॉलेज करण्याची आहे. कारण जर ह्या वर्षाकडे नीट बघितलं तर आत्ताच ह्या वर्षात आपण, आता काय मे पण नाही आलाय अजून, पण एवढे क्लायमॅटिक चेंजेस झालेत स्टार्टिंग फ्रॉम जानेवारी. तर आपल्याकडे आता ऑलरेडी ऋतुचक्र पूर्ण बदललंय. म्हणजे मला वाटतं मागच्या 1-1.5 आठवड्यापूर्वी नागपुरात कुठेतरी पाऊस झाला, नागपुराच्या जवळपास. जो आता पावसाचा सीझन पण नाहीये. सो ह्या गोष्टीकडे जर खरंच नीट लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की अजून एक 6-7 वर्षात खूप जास्त ड्रॅस्टिकली एन्व्हायरमेंटचे होणारे बदल आपल्याला त्रास द्यायला लागणार आहे हेल्थ वाईज. सो त्याच्याकडे खरंच खूप लक्ष द्यायची गरज आहे. पण अनफॉर्च्युनेटली लोक लक्ष देत नाहीयेत, हा प्रॉब्लेम आहे. सो त्याबद्दल काय करता येईल हे अजून कळत नाहीये. पण जितकं मला वाचताय, माझ्या वाचनात जेवढं येतंय तेवढं मी लोकांपर्यंत आणायचा प्रयत्न करतोय. त्याने काही फरक पडला तर चांगलं. फॅन्स ऐकतात. आणि यावेळेला शिरूरहून मोनिका आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. विचारा मोनिका आपला प्रश्न. हॅलो हॅलो हॅलो. बोला मोनिका, आवाज येतोय आपला. हो हॅलो सर. हॅलो 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 सर. मोनिका, आपण फोनवरती बोला, टीव्हीचा आवाज कमी करा, थेट प्रश्न विचारा. प्रश्न नाही विचारायचं सर, तुम्ही खूप हँडसम दिसता. थँक्यू. तुमच्या खूप मालिका वगैरे खूप पाहते मी. थँक्यू. तुमचं आत्ताच एक मालिका सिरियल सुरू आहे, एक घर मंतरलेलं. हो खूप खूप छान आहे, खूप न चुकता पाहते मी. थँक्यू थँक्यू. सगळ्यांना सांगा बघायला. हो असेच आम्हाला रोज रोज पिक्चर वगैरे, तुमची खूप अपेक्षा आहे आम्हाला, तुमची अशी लव्ह स्टोरीची पिक्चर वगैरे यायला पाहिजे. होपफुली लवकरच ती पण पूर्ण होईल. नक्कीच. धन्यवाद मोनिका आपण केलेल्या या कॉलसाठी. बरं, एक घर मंतरलेलं याविषयी मला विचारायचं की सेटवरती ज्यावेळेला शूटिंग होतं त्याचे काही व्हिडिओज आम्ही पाहिलेले आहेत की पहाटे पहाटे किंवा मध्यरात्री त्याचं शूटिंग चालतं. अशा वेळेला काही एक्सपिरियन्सेस आलेले आहेत का सेटवर? आता ते कसं आमचं कंडिशनिंग झालंय की आम्ही त्या विषयावर शूट करतोय किंवा त्या विषयाशी रिलेटेड शूट करतोय. त्यामुळे आम्हाला काही झालं सेटवर, जरा कुठे काही खूट झालं की त्याचा डायरेक्ट संबंध आम्ही त्याच्याशी जोडायला जातो की हे काहीतरी स्पिरिट आहे किंवा आजूबाजूला घराचं काहीतरी म्हणणं आहे वगैरे. त्यामुळे कळत नाही आम्हालाही अजून. आणि आता आम्ही सगळेच जण इतके स्लीप डिप्राइव्ड आहोत, कारण हा शो थोडासा डिफिकल्ट आहे टेलिव्हिजनवर करण्यासाठी, कारण खूप कमी वेळ मिळालाय. म्हणजे अमोल पाठारे आमचे जे दिग्दर्शक आहेत त्याचं खरंच त्याला हॅट्स ऑफ आहेत, कारण खूप कमी वेळात असा एक शो जो अवघड आहे टेक्निकली करणं, तो मॅनेज करतोय कसं तरी करून. रात्रंदिवस शूट चाललंय. आमचं सगळं युनिट कॉन्स्टंटली काम करत आहे, ज्यात लिटरली झोपा, तहान, भूक सगळं विसरून कसं ते चांगलं करता येईल याच्यासाठी सगळे धडपड करतात. आणि काही काही खूप ट्रिकी सिक्वेन्सेस आहेत. म्हणजे घरात काही गोष्टी कोणी माणूस हलवत नसताना हलतायत किंवा अशा काही टेक्निकली इंटरेस्टिंग गोष्टी आहेत की ज्या त्या घरातल्या आहेत आणि त्या घराशी खूप चांगलं कनेक्शन झालंय आता युनिटचं सगळ्यांचं. तर ती मजा येते आणि तसे अनुभव येत आहेत की नाही आम्हाला कळत नाही. कदाचित आम्हीच त्यातले एक झालोय आता आणि आमच्यामुळे इतरांना कदाचित. मृत्युंजय बघितल्यानंतर जो काय आम्हाला फील येत होतो त्या सेटची खासियत आहे आणि ज्या प्रकारे तो क्रिएटिव्हली डिझाईन केला गेला त्याचं पूर्ण क्रेडिट विनायक काटकर आमचे आर्ट डिरेक्टर यांना देईन मी, आणि आयरिस प्रोडक्शनची अख्खी टीम, म्हणजे सगळी आर्ट डिरेक्शनची टीम आणि विनायक काटकरची टीम, की त्यांनी खूप सुंदर वाडा डिझाईन केलाय. आणि या वाड्याचे तुम्हाला 2-3 व्हर्जन्स बघायला मिळणार आहेत. सो नक्की ते काय आहेत हे मी तुमच्यापर्यंत आता डिस्क्लोज करणार नाही, नाहीतर तुम्ही मालिका बघणं सोडून द्याल कदाचित. पण या वाड्याची 3-4 वेगवेगळी रूपं तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि त्यासाठी सतत काम चालू आहे आणि खूप इंटरेस्टिंग पद्धतीने ते घर बदलत राहणार आहे. सो अजून मी कालच एक पोस्ट टाकली होती ज्यामध्ये मी म्हटलंय की खूप रहस्य अजून उलगडायची बाकी आहेत, आत्ताशी कुठे सुरुवात आहे. तर 2च आठवडे झालेत, त्यामुळे मी आत्ता मालिकेबद्दल कथानकाबद्दल फार बोलणार नाही. पण नक्कीच खूप रहस्यमय गोष्ट आहे आणि समीर गरुड आणि शार्दुल सराफ हे कथा लिहितात, तर खूप वेगळ्या पद्धतीने ही कथा मांडली जाते. आणि मी म्हटलं तसं की खूप अवघड विषय आणि अवघड पद्धतीने तो शूट करावा लागतो. त्यामुळे जरा आम्हाला रात्रंदिवस सतत ते धुरात काम करणं वगैरे सगळे आम्ही खोकतोय कंटिन्युअस, डोळे लाल झालेत सगळ्यांचे, असं सगळं चालू आहे. पण इट इज फन, वी आर एन्जॉईंग इट. आणि आता ज्या पद्धतीने लोक रिस्पॉन्ड करतात ते ऐकून अजून पॉझिटिव्ह वाटतं. माणिक खोमणे पुण्याहून जोडले गेलेले आहेत. विचारा माणिक आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार. हा, मला टिळकजींना हे विचारायचं आहे
की मालिकेमध्ये काम करत असताना कुटुंबामध्ये पण आपल्याला वेळ देता येतो का, आणि ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी तुम्ही कशा सांभाळता? कुटुंबासाठी वेळ देता येत नाही खरं तर फारसा. दोन्ही गोष्टी सांभाळणं काही वेळेला खूप अवघड होतं, पण माझे आई बाबा, माझी बहीण, माझं सगळं कुटुंब, माझे सगळे मित्रमैत्रीण खूप सपोर्टिव्ह आहेत पहिल्यापासूनच. त्यामुळे ते समजून घेतात, माफ करतात मोठ्या मनाने आणि फार अपेक्षा ठेवत नाहीत माझ्याकडनं. त्यामुळे मी जर थोडंसं जरी काही केलं त्यांच्यासाठी प्रेमाने तरी ते गोड मानून घेतात. पण खास एक गोष्ट मला सांगायची आहे प्रेक्षकांना आत्ताच, की सुयशचं जे आहे, सुयशचं घराकडे तितकंच लक्ष असतं आणि नुकतंच त्यांच्या घरात एक खूप छान असं कार्य पार पडलेलं आणि त्यासाठी त्याने एक खास व्हिडिओ तयार केलेला होता. तो व्हिडिओ देखील खूप चर्चेचा ठरलेला होता. याविषयी मी त्याच्याकडून जाणून घेणार आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा फॅन कॉलिंग. ब्रेक नंतर फॅन कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अभिनेता सुयश टिळक आज आपल्यासोबत आहे फॅन कॉलिंग मध्ये. तुम्हालाही त्याला प्रश्न विचारायचे असतील तर तुमच्या टीव्ही स्क्रीनवर असलेल्या क्रमांकावरती फोन करून तुम्हीही या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतात, गप्पांमध्ये सहभागी होऊ शकतात. सुयश, नुकतंच घरी एक लग्न कार्य पार पडलं आणि त्यात एक व्हिडिओ होता, खूप सुंदर होता. कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींचा त्यामध्ये समावेश होता. कोरिओग्राफर कोण होतं? कोरिओग्राफर खरं तर सगळेच होते घरातले, कारण माझी आई उत्तम भरतनाट्यम डान्स टीचर असल्यामुळे गुरु आहेत त्यात. त्यामुळे कोरिओग्राफीचा तसा काही प्रॉब्लेम नव्हता. घरातले सगळेच जण नाचत असतात एरवी. पण तो व्हिडिओ शूट करण्याचं क्रेडिट मी माझा मित्र जो पराग सावंत आहे ज्याने ते सगळं केलं त्याला दिलं, आणि त्यांनी आमच्यासाठी खूप अशा बऱ्याच स्पेशल मोमेंट्स क्रिएट केल्या. मला माहित नव्हतं एवढं चर्चेचा विषय झाला तो वगैरे. खरंच लोकांना आवडलंय पण ते, म्हणजे कारण खास तुझ्या फॅन्सनी आज विचारलं की कुटुंबासाठी वेळ देतो का, तर सुयश खरोखरच कुटुंबासाठी वेळ देतो, हे त्यातून आम्हाला पाहायला मिळालं. हा, नाही म्हणजे सख्ख्या बहिणीचं लग्न म्हटल्यावर वेळ दिलाच पाहिजे. आणि मला वाटतंय आपण कितीही कामात असलो तरी सुद्धा आपल्यावरती प्रेम करणारं जे कुटुंब असतं त्यांची जाणीव जर आपण नाही ठेवली तर मग सगळ्याच गोष्टी अवघड होतात. सो आय थिंक दॅट इज ते माझ्या आईबाबांचेच संस्कार आहेत की कितीही कामात असले, कितीही बिझी असले तरी सुद्धा त्यांनी आम्हाला कायम वेळ दिलाय. सो तीच सवय लागली लहानपणापासून. चालेल, पुढचे कॉलर आहेत शैलजा जोशी, पुण्याहून आहेत. विचारा शैलजा आपला प्रश्न. प्रश्न पहिले दोघांना नमस्कार. नमस्कार. खूपच छान घेत आहेत. पहिले खूपच छान घेतात आहे तुम्ही मुलाखत, अगदी छान. प्रश्नही खूप चांगले येतात. माझा प्रश्न एक असा होता की मी आणि माझी मुलगी आपल्याला कसबा गणपतीला भेटलो होतो. कसबा गणपती. तर तुमचा आम्ही फोटो वगैरे पण काढलेला आमच्याबरोबर. ते झाले, सिरियल संपली, पण आमच्या लक्षात तुम्ही फार राहिलेले आहात अगदी. तुम्ही हे जे काम करता हे सामाजिक बांधिलकी समजून ते मला फारच बरं वाटतंय. आणखीन एक काम तुम्ही सिने लोकांनी, सगळ्या मराठी लोकांनी करावं अशी माझी इच्छा आहे. ते म्हणजे आपल्या इथे ज्या सगळ्या ह्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत तर त्यांच्या यांना पेन्शन नाही आहे आणि सगळ्यांना पेन्शन सुरू झाली आणि वाटेल तशी वाढली आहे. कोऑपरेटिव्ह बँकेच्या लोकांना काम जास्त आणि पेन्शन नाही असं आहे. तर त्याच्या बाबतीत तर तुम्ही सगळे मिळून जर काही करत असाल, म्हणजे मी तर पुण्याची असल्यामुळे तर मला खूप आनंद होईल. अगदी मला वाटतं जय महाराष्ट्र जर अशी जबाबदारी घेत असेल चॅनल म्हणून आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र आणणार असेल या कामासाठी, तर आम्हाला नक्कीच आवडेल असं काहीतरी करायला. कारण आम्ही डिरेक्टली कुठल्या कॉर्पोरेट बँकांशी बोलू शकतो की नाही मला माहिती नाही. सो नाही, पण एक माध्यम म्हणून आम्ही निश्चितच सहभाग घेऊ आणि जास्तीत जास्त कलाकारांना जोडण्यासाठी सुयश देखील आपल्या सोबत आहे. आणि या प्रश्नाला जर वाचा फोडता आली, यावरती काही करता आलं तर निश्चितच करायला आवडेल. बरं, पुढचा प्रश्न मला तुला विचारायचा आहे की अभिनयच करायचा आहे, हे लहानपणापासून तू ठरवलेलं होतं की मग ऍक्सिडेंटली असं काहीतरी झालं? ऍक्सिडेंटली अभिनय करायला लागलो असं मी कधीच चुकूनही म्हणणार नाही. माझं वाटतं ऍक्सिडेंटलीच करायचं होतं तर मग हे का करायचं असं मला नेहमी प्रश्न पडतो. सो ऍक्सिडेंटली नाही झालंय, नक्कीच हे ठरवलं होतं. बरं, लहानपणापासून शाळा कॉलेजेस मधनं एकांकिका स्पर्धा करत होतो. सो बरेचदा डोक्यात हा विचार झालायचा की नाटकच करायचं, कारण नाटक खूप आवडायचं आणि एक लाईव्ह ऑडियन्स समोर परफॉर्म करताना खूप मजा यायची. त्यानंतर पुण्यातनं मी जेव्हा नाटक करत होतो तेव्हा आसक्त कला मंच, मोहित टाकळकर याचा खूप मेजरली इन्फ्लुएन्स झाला होता माझ्यावर आणि आहे तो अजूनही. तर तो खूप एक चांगला मित्र, एक चांगला मेंटॉर म्हणून मोहित दादा नेहमी काही चांगल्या गोष्टी दाखवायचा.
सो त्याच्याबरोबर काम करताना लक्षात आलं की ही जी क्रिएटिव्ह फील्ड आहे किंवा अभिनय करण्याचं जे क्षेत्र आहे त्याच्यात फक्त अभिनय करणंच गरजेचं नाहीये, इतर बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांचा अभ्यास नीट केला तर आपण लोकांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने एंटरटेन करू शकतो. सो त्याच्यामुळे ऍक्च्युली आणि एकंदरीत कॉलेज शाळामधल्या एकांकिका स्पर्धांमुळे खूप आधीच ठरलं होतं की अभिनयच करायचा. वा, नाजुका खुळेकरात आता यावेळेला पुण्याहून. नाजुकाजी विचार आपला प्रश्न. हॅलो सर, नमस्ते. नमस्ते. मला तुमची जी मालिका होती का रे दुरावा मधली, ते जय म्हणून तुमची जी भूमिका होती ती खूप आवडली आणि तुम्ही सुद्धा खूप आवडता. थँक्यू. आणि मला तुम्हाला असं विचारायचंय की तुम्ही म्हणजे पुण्यातच लहानपण काढले, तर तुमची एखादी आठवण अशी जी तुम्ही कधीच विसरू शकला नसाल, एक अनुभव असा आम्हाला सांगाल प्लीज? पुण्याचा? हो. बर. पुण्यात अनेक आठवणी आहेत आणि पुण्यातल्या कुठल्याच आठवणी मी कधीच विसरू शकणार नाही. एक फार जवळची गोष्ट म्हणजे कॉलेजमध्ये असताना माझा दिवस एक साधारण 4:30-5 ला सुरू व्हायचा, कारण मी कॉलेजमध्ये असताना वॉटर पोलो पण खेळायचो. सो वॉटर पोलोच्या प्रॅक्टिसेस करून मग कॉलेजमध्ये जाऊन नाटकाच्या तालमी करा, मग असं सगळं करत असताना माझे जे सगळे मित्र होते ते माझ्या खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यायचे आणि मी विसरून जायचो अनेकदा खाण्यापिण्याबद्दल. सो सगळे मला बळजबरी कुठेतरी घेऊन जायचे. सो ती आठवण मी कधीच विसरू शकणार नाही आयुष्यात. कारण आज जर का माझे सगळे मित्र मला तेवढ्या स्ट्रॉंगली सपोर्ट करत नसते आजपर्यंत, तर मी आता इथे आहे तिथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. आणि अजूनही माझे ते सगळे मित्र आणि मैत्रिणी तितक्याच प्रेमाने सपोर्ट करतात. सो मला पुणे म्हटलं की मला त्या मित्रांची आठवण खूप जवळची आहे. वा. पुढचे कॉलर आहेत वर्ध्याहून रवींद्र काळे. विचारा रवींद्रजी. रवींद्रजी, आवाज येतो आपल्यापर्यंत? हा, बिलकुल. बोला. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. काळे बोलतो मी, रवींद्र काळे, हत्तीवरून, वर्धा जिल्हा. बोला. हा हा. प्रश्न जे सिरियल आहेत म्हटलं ते आम्ही सगळ्या बघतो. हा. आणि माझी मिसेस आणि मी संध्याकाळी जेव्हा जेव्हा लागते तेव्हा बघतो आणि पाहतो. तर आवडतात त्यांच्या सिरियल मला. हिला पण आवडते. त्यांना पण नमस्कार सांगा. त्या मागणं बोलतायत, ऐकू येत आहे आम्हाला. काही विचारायचं आपल्याला? टीव्हीचा आवाज कमी करा, थेट फोनवरती बोला. टीव्हीचा मूड केला आवाज. हा, काही नाही, बस आता बस शुभेच्छा द्यायच्या होत्या, बाकी काही. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बरं, येत्या काळामध्ये आणखी काही असे प्रोजेक्ट्स करावेसे वाटतात का? ड्रीम रोल करावेसे वाटतात का? आणि सामाजिक बांधिलकी प्रत्येक वेळेला, प्रत्येक सणासुदीच्या वेळेलाही आम्हाला पाहायला मिळतं तुझ्याकडनं. हे इनिशिएटिव्ह घ्यावंसं आतूनच का वाटतं सुयशला? एकतर मी एन्व्हायरमेंटल सायन्सचा स्टुडंट आहे, त्यामुळे कुठेतरी मनात सतत एक गिल्ट असतं की अरे आपण ज्याच्यात शिक्षण घेतलं त्याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे आयुष्यात. सो त्यामुळे कदाचित ते अपसुक येत असेल. पण माहित नाही, मी नेहमीच असा नव्हतो. आणि आय थिंक मी ज्या पद्धतीची कॅरेक्टर्स करत गेलो किंवा ज्या पद्धतीचे अनुभव घेत गेलो काम करत असताना, त्यामुळे माझ्यात होत गेलेले बदल आहेत. सो एव्हरी इयर आय एम अ बेटर पर्सन दॅन व्हॉट आय वॉज अ इयर बिफोर. सो प्रत्येक वर्षी आपल्या गेल्या वर्षीच्या चुका पुन्हा उजळणी त्याची करायची नाही, होऊ द्यायची नाही, असं एक वर्जन सुरू होतं. आणि पुढची काही प्रोजेक्ट्स म्हणशील तर मी म्हटलं तसं एक नाटक आहे, एक सिनेमा पण कदाचित या वर्षभरात रिलीज होईल. असं स्पेसिफिक काही आता ठरवलं नाहीये की अशा पद्धतीचं काम करायचं किंवा अशी एखादी हे करायची, भूमिका करायची. जसं थ्रिलर सस्पेन्स जॉनरचं काही मी करीन असं कधीच ठरवलं नव्हतं, ते झालं. सो आत्ता तरी आय एम गोइंग विथ द फ्लो. जे काही इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स येतात ते नक्कीच करायचे. पण नक्की मला नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमातून वेब सिरीज मला आता इंटरेस्टिंग वाटतंय की त्याच्याबद्दल जर एखादा इंटरेस्टिंग कुठला विषय आला तर तो नक्कीच करायचा. क्या बात आहे. आणि तो लवकरात लवकर मिळावा अशी आमची इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद सुयश, तू आलास आणि तुझ्या पुढच्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी खूप शुभेच्छा आमच्या संपूर्ण टीमकडून आणि आमच्या सगळ्याच प्रेक्षकांकडून. थँक्यू. तर फॅन कॉलिंगच्या आजच्या भागामध्ये आता वेळ झालेली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.